मित्रांनो नमस्कार। मी आलेलो आहे आज मंचर बस स्टॉपवरती। एका व्यक्तीची वाट पाहत होतो आणि तितक्यात मला ही पाणीपुरीची हातगाडी या ठिकाणी मला दिसली। या ठिकाणी आपल्या समोर हे आजी बाबा आहेत, तर चला म्हटलं जाऊन त्यांची भेट घ्यावी। त्यांच्याकडे आता पाणीपुरी खाल्ली, थोडंसं कुतूहल वाटलं की या वयातही ते या ठिकाणी आपली पाणीपुरीची गाडी लावून आपलं पोट या ठिकाणी चांगल्या प्रकारे भरतायत। थोडंसं त्यांच्याकडनं जाणून घेण्याची मला इच्छा झाली। तर बाबा नमस्कार। नमस्कार। सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा। मारुती बाबूराव तांबे। मारुती बाबूराव तांबे। तुमचं गाव कोणतं आहे? गाव वरुडे वापगाव। वरुड वापगाव। या ठिकाणी कधीपासून आहेत आपण? या ठिकाणी 18-19 वर्ष झाली। बरं, तुमचं वय किती आहे? वय 75। 75 वय। आजी तुमचं नाव काय? बरं, का बरं तुम्हाला असं वाटलं की पाणीपुरीचा व्यवसाय करावा? आम्ही मुंबईला होतो। बरं, मुंबईला भाजीपाल्याचा व्यापार करत होतो। अच्छा। तर शेजारी एक भैया होता। बरं, ते म्हणले बाबा तुम्ही हे काय करू नका, हे सोडून द्या, मी सांगतो हे करा। अच्छा। तेव्हा तो जवळजवळ 15 दिवस माझ्याकडे मला शिकवायला येतो। बरं, त्यांनी मला हे शिकवलं। अच्छा। तुम्हाला मुलं बाळ आहे ना? आहेत, ते काय करतात? ते दुकानावर। अच्छा, दुकान पण आहे। शेती वगैरे असेल? हा, शेती आहे। बरं, तर मित्रांनो पहा, साधारण 75 वय आहे बाबांचं आणि बाबा अगदी छानपैकी पाणीपुरीचा व्यवसाय करतात। खरं तर हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवला आहे की बरेचसे लोक काही कामधंदा न करता मुलं अशी फिरत राहतात, त्यांनी या बाबांपासून प्रेरणा घ्यावी आणि काही ना काहीतरी व्यवसाय करावा आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावावा ही विनंती आहे। तर बाबा धन्यवाद। हा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करेन आणि जास्तीत जास्त लोकांनी बाबांकडून प्रेरणा घ्यावी। काय मत आहे बाबा तुमचं? काय सांगाल लोकांना तुम्ही? आता मी काय सांगणार आहे? मी सांगणार आहे आले माझ्याकडे तर त्यांची सेवा करणार। नाही, बाकी मला हे म्हणायचं आहे की आता बाकीच्यांनी व्यवसाय धंदा केला पाहिजे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? केलंच पाहिजे, केलंच पाहिजे। आपल्या कुटुंबाला हातभार लावला पाहिजे, है ना? प्रयत्न केले तरी चांगलं होणार ना, है ना? साधारण दिवसभरात किती इन्कम होते तुम्हाला? सत्तस आता ते धंदा आहे। आता तसं काय एक अंदाज? एक दिवस 500 होतील, केव्हा 1000 होतील, जे काय होतील ते होतील, पण कोणावरती अवलंबून तर नाही आपण, नाही का नाही? जे काय कमवते ते आपलं आपल्या कष्टाने आपल्या पोटापुरतं आहे का नाही? हा, पोटापुरतं। बरं, छान वाटलं बाबा तुमच्याशी बोलून। आता तुम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध व्हाल। धन्यवाद।